गुड मॉर्निंग, सुप्रभात. आज शुक्रवार आहे. तर शुक्रवारच्या सकाळची सुरुवात झाली आहे. सकाळीच नाश्ता असेल चपाती आणि आमलेट. तर त्याच्यासाठी कांदा, कोथिंबीर, टॅमॅटो, मिरची हे सर्व कटिंग केलेलं आहे. आणि डब्यासाठी सुके बोंबील जे असतात त्या सुक्या बोंबलांचा रस्सा, आटवणी आणि भात अशा प्रकारचा आजचा मेनू असेल. थोड्याच वेळात आमलेट पहिलं सुक्या बोंबलांची आटवणी बनवायला सुरुवात करणार आणि त्याच्यानंतर आमलेट. सर्वप्रथम दिवसाची सुरुवात चहा घेऊन. तर आमचा टी टाईम झालेला आहे. आमचा मुलगा आणि आज शाळा असल्यामुळे आमची मुलगीसुद्धा खूप लवकर उठलेली आहे. मुलाला अकॅडमीला जावं लागत असल्याने तो तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे चहा घेऊन आम्ही नाश्त्याची तयारी करणार आहोत. तर आमच्या सुक्या बोंबलाच्या आटवणीला सुरुवात झाली आहे. आपण पाहू शकता की कढईमध्ये तेल गरम करत ठेवले आहे. आता तेल गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण आणि कांदा हे टाकले जाईल. व्यवस्थित परतवून लाल होईपर्यंत ते शिजवले जाईल आणि त्यानंतर बाकीचे घटक टाकले जातील. तर कांदा आणि लसूण ह्यामध्ये टाकून परतवलं जात आहे पूर्ण लाल होईपर्यंत. आमची मुलगी जी कॅमेऱ्यापासून लपत आहे आणि आमचा मुलगा जो आता क्रिकेट अकॅडमीला जाईल. तर आमची तयारी चालू आहे. आता त्याच्यामध्ये थोडा टॅमॅटो ॲड केलेला आहे. टॅमॅटोसुद्धा व्यवस्थित चांगल्या प्रकारे परतवलं जाईल. आता हळद आणि हिंग टाकलं जाईल. ते सुद्धा थोडं शिजण्यासाठी परतवलं जाईल. आणि खास करून जे सुके बोंबील आहेत त्यांना थोडा आंबटपणा लावण्यासाठी चिंचेचा वापर करतो, घरगुती काळी चिंच. तर ती सुद्धा टाकणार आहोत. मसाला टाकत आहोत. चिंच तुम्ही पाहू शकता जी आंबटपणा येण्यासाठी पाण्यामध्ये पिळून ठेवली जाईल. तर आता यामध्ये बटाटे आणि सुके बोंबील हे कढईमध्ये टाकले आहेत. आता ते व्यवस्थित ढवळून पूर्ण एकजीव केले जाईल. आजपासून दिवाळीची सुट्टी संपून मुलांच्या शाळा चालू होत आहे. त्याच्यामुळे आमची मुलगीसुद्धा शाळेत जाण्याच्या तयारीसाठी लवकर उठली आहे. आणि थोडासा त्याच्यामध्ये एव्हरेस्ट चिकन मसाला. त्या चिकन मसाल्याची टेस्ट खूप आहे आणि चिकनमध्ये, मटणामध्ये आणि मच्छीमध्ये सुद्धा याचा वापर करतो. आता थोडेसे पाणी टाकून हे सर्व पूर्ण ढवळून घेतलं आहे. आता गॅस मंद करून मंद आचेवरती हे आमचे बोंबलाची सुकी आटवणी आहे जी बनवण्यासाठी, तयार होण्यासाठी ठेवली जाईल. आणि त्याच्यामध्ये ही चिंच ॲड केली जाईल, चिंचेचे पाणी, ज्याच्यामुळे त्याला आंबटपणा येईल आणि त्याच्यामुळे टेस्टसुद्धा खूप चांगली लागते. सर्वच लोक चिंच टाकत नाहीत, काही टॅमॅटोवरतीच ॲडजस्ट करतात, पण चिंचेमुळे एक वेगळीच चव येते. छान असा लालसर रंग आलेला आहे. आता हे थोडा वेळ बटाट शिजण्यासाठी झाकण ठेवलेलं आहे. त्याच्यासोबत ते बोंबीलसुद्धा शिजले जातील आणि त्यानंतर मी चिंचेचे पाणी टाकून
एक 5 मिनटं फक्त मंद आचेवर ठेवले जाईल की आपलं बोंबलाची आटवणी तयार होईल. तर आपण पाहू शकता की बोंबलाची आटवणी ही पूर्णपणे तयार झाली आहे. आता त्याच्यामध्ये चिंचेचे पाणी टाकले जात आहे. त्याच्यामुळे ते मच्छीचा जो वास आहे सुक्या मच्छीचा तो निघून जातो आणि मच्छीला टेस्टसुद्धा खूप छान येते. तर आपण कशा प्रकारे सुके बोंबील बनवता त्याचं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमची रेसिपी आवडली असेल तर आम्हाला ते सुद्धा सांगा. आता फक्त 1-2 मिनटं हे मंद आचेवर ठेवले जाईल झाकण ठेवून. त्याच्यानंतर ते तयार झालेले असेल. तर आपली बोंबलाची आटवणी तयार झालेली आहे. खूप छान अशी काळसर दिसत आहे. चिंचेच्या पाण्यामुळे तर काळा रंग आलेला आहे पण पूर्णपणे व्यवस्थित शिजलेली आहे. तर ही आटवणी जेवणासोबत खूप छान लागते. भातासोबत दुसरं काही घेण्याची गरज पडत नाही. त्याच्यामुळे हे मला खूप आवडतं. खूप रस्सा वगैरे नेण्यापेक्षा आटवणी खूप छान लागते. तर आपल्या नाश्त्याची तयारी आमलेट, चपाती, तवा गरम झालेला आहे. आमलेटची सुद्धा तयारी झाली आहे. प्रत्येकाला एक आमलेट टाकलं जातं. तर पहिलं आमलेट बनवण्यासाठी टाकलं जातं. हे व्यवस्थित पसरवून गोल करून त्याच्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवलं जाईल. झाकण ठेवल्यामुळे आमलेट लवकर तयार होतं आणि खूप चांगल्या प्रकारे शिजतंसुद्धा. नाही तर साधारण नॉर्मल ओलसर राहिलं तर मग ते पलटी व्हायला खूप टाईम जातो. नुसतं अंड्याचं घावण करून खाण्यापेक्षा जर आपण आमलेट केलं तर ते खूप टेस्टी लागतं. आता या आमलेटवरती आपण झाकण ठेवतो. त्याच्यामुळे त्याला चांगल्या प्रकारे वाफ येईल आणि वाफ आल्यामुळे ते खूप लवकर शिजेल. तर दुसऱ्या बाजूला आपली चपात्यांची तयारी झाली आहे. एक 15 मिनटामध्ये चपातीसुद्धा तयार होतील आणि साधारणतः 7 वाजेपर्यंत आपला नाश्ता पूर्णपणे तयार झालेला असेल. तर आमलेट मस्तपैकी शिजलेलं आहे. खूप छान प्रकारे शिजलेलं आहे आणि ते पलटी केलेलं आहे. आता पलटी केल्यामुळे त्याची दुसरी बाजूसुद्धा तयार होईल आणि असं एक करून 3 ते 4 आमलेट टाकले जातील आणि आपला नाश्त्याची पूर्णपणे तयारी झालेली असेल. डब्याचं जेवणाचं तर आधीच झालेलं आहे. आता आमलेट तयार झाली की सर्वजण नाश्त्याला बसू. तर आपल्या चपात्यांना सुरुवात झाली आहे. चपात्या लाटायला सुरुवात झाली आहे. जवळपास 20 चपात्या तयार होतील नाश्त्यासाठी आणि ही पहिली चपाती आपण तव्यावर टाकलेली आहे. तवा खूप चांगला तापला आहे त्याच्यामुळे चपातीसुद्धा लगेच पलटली जाते आणि या तव्याचं वैशिष्ट्य म्हणजे याला खूप कमी प्रमाणामध्ये चपाती चिकटते आणि शिजतेसुद्धा लवकर. मग कशा प्रकारे चपाती फुलत आहे आणि तयारसुद्धा खूप लवकर होत आहे. तर याप्रमाणे आपल्या सर्व चपात्या तयार होतील आणि त्याच्यानंतर सर्वजण मिळून नाश्त्याला बसणार. ही चपाती तयार झाली आहे. टाकलं जातं. तर पहिलं आमलेट बनवण्यासाठी टाकलं जातं. हे व्यवस्थित पसरवून गोल करून
त्याच्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवलं जाईल. झाकण ठेवल्यामुळे आमलेट लवकर तयार होतं आणि खूप चांगल्या प्रकारे शिजतंसुद्धा. नाही तर साधारण नॉर्मल ओलसर राहिलं तर मग ते पलटी व्हायला खूप टाईम जातो. नुसतं अंड्याचं घावण करून खाण्यापेक्षा तर आमलेट मस्तपैकी शिजलेलं आहे, खूप छान प्रकारे शिजलेलं आहे आणि ते पलटी केलेलं आहे. आता पलटी केल्यामुळे त्याची दुसरी बाजूसुद्धा तयार. तर नाश्ता तयार झाल्यानंतर मॉर्निंग वॉकसाठी निघालेलो आहोत. आपण माझ्या मागे पाहू शकता, आमच्या गावामध्ये कन्स्ट्रक्शन चालू आहे, जिथे खूप असे 14 ते 15 बंगले बनत आहेत. जवळपास 6 कोटी ते 3 कोटी या रेंजमध्ये ते बंगले आहेत. तर आता एक 15 मिनटाचा मॉर्निंग वॉक घेऊन नाश्त्यासाठी निघणार आहोत. तर आजचा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या कमेंटमुळे नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा मिळते. तर नक्कीच सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद. तर आपला नाश्ता रेडी झालेला आहे. चपाती, आमलेट आणि थोडीशी बोंबलाची आठवणीसुद्धा घेतलेली आहे. आणि मुलगीसुद्धा नाश्त्याला बसलेली आहे. आम्ही बसलो आहोत. आता आई आणि बाबासुद्धा येतील. तर आजचा तुमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की सांगा. नमस्कार.